समर्थांच्या या 21 अध्यायामध्ये अशी शक्ती आहे की फक्त ऐकलं तरी आपलं आयुष्य बदलू शकतं. तुम्ही तयार आहात का? नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ सारामृत अध्याय 1 ते 21 याचा संपूर्ण सार खूप सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत. अक्कलकोट नगरीत एक अद्भुत तेज प्रकट झाले होते. त्या तेजाला लोकांनी प्रथम साधू समजले, पण लवकरच त्यांच्या अनुभवातून समजले की ते साधे संत नाहीत. ते होते श्री स्वामी समर्थ, दयाळू, सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान. त्यांच्या दर्शनाने लोकांच्या मनातील भीती नाहीशी होऊ लागली. त्यांच्याजवळ बसल्यावर एक वेगळी शांती आपल्याला अनुभवायला मिळत होती. हळूहळू भक्तांना खात्री पटली की हे दत्तात्रय यांचेच अवतार आहेत. स्वामी कोणत्याही प्रकारच्या दिखाव्यापासून दूर होते. ते कधी रागावत, कधी हसत, तर कधी गूढ वागणूक देत असत. पण त्यांच्या प्रत्येक कृतीत भक्तांच्या कल्याणाचा हेतू असायचा. एकदा एक गरीब मनुष्य अत्यंत दुःखात स्वामीकडे आला. त्यांच्याकडे काहीच नव्हतं, ना पैसा ना आधार. स्वामींनी त्याला लगेच मदत केली नाही, तर त्याची परीक्षा घेतली. तो किती श्रद्धावान आहे हे पाहिले. शेवटी त्याच्या निष्ठेमुळे त्याला धन, सुख आणि समाधान मिळालं. दुसऱ्या एका स्त्रीच्या आयुष्यात मातृत्वाचा अभाव होता. ती अनेक वर्षे दुःखी होती. स्वामींच्या चरणी येऊन तिने आर्त प्रार्थना केली. स्वामींनी तिला आशीर्वाद दिला आणि काही काळात तिच्या घरी पुत्राचा जन्म झाला. एक भक्त संकटात सापडला असताना स्वामी दूर असूनही त्याला मदत केली. यामुळे लोकांना जाणवलं की स्वामी केवळ शरीरापुरते मर्यादित नाहीत, तर ते सर्वत्र आहेत. एक अहंकारी मनुष्य स्वामींचा अपमान करतो, पण जीवन त्याला नम्रतेचा धडा शिकवते. संकट आल्यावर तो स्वामीकडे येतो आणि स्वामी त्याला क्षमा करून योग्य मार्ग दाखवतात. स्वामींच्या कृपेने अनेकांना धनलाभ झाला, तर अनेकांचे रोग दूर झाले. काही जण मृत्यूच्या दारातून परत आले. स्वामींच्या एका कृपादृष्टीने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होत होत्या. स्वामींची एक विशेषता म्हणजे त्यांना सर्व काही माहीत असायचं. कोणाच्या मनात काय चाललंय, कोणत्या भक्ताला काय हवं आहे, हे ते सहज ओळखायचे. काही वेळा स्वामी भक्तांची परीक्षा घेत संकटात टाकून त्यांची श्रद्धा तपासत. पण जे भक्त खंबीर राहिले त्यांना शेवटी मोठं फळ मिळालं. स्वामी नेहमी सांगायचे, माझं नाव घ्या. नामस्मरण हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे, असा त्यांचा उपदेश नेहमी असायचा. एका प्रसंगी एक भक्त मृत्यूच्या उंबरठ्यावर होता. घरच्यांनी स्वामींचं नामस्मरण केलं आणि स्वामींच्या कृपेने तो पुन्हा जिवंत झाला. या घटनेने सर्वत्र स्वामींची कीर्ती पसरली. लोभ, अहंकार आणि कपट यांचा स्वामींना नेहमी तिरस्कार वाटायचा. जे लोक अशा मार्गावर चाललेत त्यांना स्वामी योग्य शिक्षा करून सुधारण्याचा प्रयत्न करायचेत. स्वामी भक्तांना नेहमी सांगत, सत्य बोला, संयम ठेवा आणि चांगलं वागा. हेच खऱ्या सुखाचं रहस्य आहे. अनेक भक्त स्वामींची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करत, पण शेवटी त्यांनाच स्वामींच्या दिव्य शक्तीची जाणीव होत असे आणि ते नम्र होत. स्वामींच्या मार्गदर्शनामुळे अनेकांचे जीवन बदलले. संकटात सापडलेले लोक योग्य मार्गावर आले. त्यांच्या कृपेने कुटुंबातील भांडणं थांबली आणि आनंद निर्माण झाला. स्वामींनी दाखविलेला मार्ग अत्यंत सोपा होता. श्रद्धा, सेवा आणि नामस्मरण. त्यांनी स्पष्ट सांगितलं की खरा आनंद हा बाहेर नाही, तर आपल्या मनात आहे. शेवटी स्वामी भक्तांना एकच आश्वासन देतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता श्री स्वामी समर्थ
यांच्या या चरित्रातून आपल्याला समजतं की श्रद्धा असेल तर संकट काहीच नाही. अहंकार सोडला तर कृपा मिळते. नामस्मरण हेच सर्वात मोठं साधन आहे. जर तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणाल तर स्वामी तुमचं आयुष्य नक्की बदलतील. फक्त एकदा कमेंट करा श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओतून तुम्हाला श्रद्धा, भक्ती, नामस्मरण आणि जीवनातील सत्य याचा अनुभव मिळेल. स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात. फक्त विश्वास हवा. मनापासून एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. श्री स्वामी समर्थ. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू.